माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी जे काय महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये जो काय ईव्हीएमचा प्रकार घडलेला आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्व विस्तृतची माहिती दिलेली आहे। 3 महिन्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका होतात आणि आघाडीच्या वतीनं आघाडीच्या बाजूने कौल महाराष्ट्रामध्ये दिला जातो आणि तेच मतदार तीच माणसं या महाराष्ट्रामध्ये असताना 3 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होती आणि अशी कोणती जादू होते का त्या लोकांच्या मनावरती परिणाम होतोय आणि ते आघाडीच्या विरोधामध्ये जाण्याची भूमिका घेतात आणि मग विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर जे रिझल्ट समोर आले त्यामध्ये महाराष्ट्राच्या जागजागी झालेल्या विधानसभेच्या उमेदवारांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या तर त्याच्यामध्ये माहीमच्या माध्यमातून मनसेच्या एका उमेदवाराने जी प्रतिक्रिया दिली का त्याचं गाव त्याचं बूथ आणि त्या ठिकाणी त्याच्या घरातली 6 मतं असताना त्याला फक्त 2 मतं पडतात, मग बाकीची मतं गेली कुठं आणि मग तिथून हा संशय सगळा बळवायला लागला। नंतरच्या काळात मार्कडवाडीमध्ये ज्या पद्धतीने त्या उमेदवाराने जिंकून आलेल्या उमेदवाराने आपलं मत प्रकट केलं त्या गावामध्ये असलेलं मतदान त्याच्या पाठीशी किती होतं 1803 मतदानापैकी 90% मतदान त्याच्या पाठीशी सातत्याने असताना त्या ठिकाणी त्याला 800 मतं पडतात आणि समोरच्या उमेदवाराला 1000 मतापेक्षा जास्त पडतात आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या कस लावायला पाहिजे आणि गावामध्ये या ठिकाणी लोकशाही पद्धतीने बॅलेटवरती आमच्या गावची अंतर्गत निवडणुकीचं मतदान व्हायला पाहिजे। हा ज्यावेळेस त्यांनी घाट घातला तर आपण जे बोलतो का ईव्हीएमचा वापर करून लोकशाही दडपण्याचं काम जे चाललेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मार्कडवाडी आहे का त्या ठिकाणी त्या गावातले जर लोक मतदान बॅलेट पेपरवरती करायला सर्व गाव तयार असताना सर्व यंत्रणा तयार असताना ह्या शासनाने दडपशाही करून त्याचं ते आंदोलन बॅलेट पेपरचं चिरडलेलं आहे। याचाच अर्थ असा आहे ही महाराष्ट्रामध्ये झालेली लोकशाहीला दडपण्याची सुरुवात म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून भविष्यामध्ये या ठिकाणी यांच्यामध्ये जर हिंमत असेल यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता यांची केंद्रामध्ये सत्ता आणि मग जर हिंमत असेल तर येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुका महाराष्ट्रातल्या बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवावी, ईव्हीएम बाजूला ठेवावं आणि खऱ्या अर्थाने मग दूध का दूध पाणी का पाणी हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि परंतु यांच्यामध्ये ती हिंमत नाही आहे। या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांसारखे देशाचे नेते जे गेले सातत्याने 50 वर्ष या देशावरती दिशा द्यायचं काम करत असताना कोणतरी विकृत या सत्तेमधले मस्तवाल हे विकृती हे 2 जण आपली लायकी नसताना आपली उंची नसताना ह्या उंचीच्या नेत्यावरती काहीतरी विकृतीपणे बोलणं त्याचाही निषेध या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण करतो आणि भविष्यामध्ये या ठिकाणी मी आव्हान देतो या सरकारला की आपलं जर हिंमत असेल तर येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा। खऱ्या अर्थाने लोकशाही ही त्या ठिकाणी जागवली जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो। आज जे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे हे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व जाहीर निषेध या गोष्टीचा करतो आणि आलेल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आपण एक अर्धा तासाच्या अगोदर जे फोन आपल्याला झाले आणि त्या फोनवर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी जुन्नर शहरामध्ये आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।